लहानांपासून मोठ्यांकरिता सर्वांसाठीच पौष्टिक, पचायला हलकी फुलकी, थंडगार वातावरणामध्ये गरमागरम मऊसूद दाल खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत। ज्यावेळेस पोट आपलं एकदम जड किंवा हेवी वाटत असेल अशा वेळी छान अशी गरमागरम पचायला हलकी फुलकी तरीही भरपूर पौष्टिक अशी दाल खिचडी आज आपण बनवणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन देखील क्लिक करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पौष्टिक मऊसूद दाल खिचडी बनवण्यासाठी इथे आपण एक मोठी वाटी भरून तांदूळ घेतलेला आहे। ज्या तांदळाचा भात एकदम मऊसूद होतो असा आपल्याला तांदूळ वापरायचा आहे। एक छोटी वाटी आपण मूग डाळ घेतलेली आहे। पाऊण वाटी तूर डाळ घेतलेली आहे। तूर डाळीऐवजी तुम्ही इथे मसूर डाळ सुद्धा वापरू शकता। एक वाटी बारीक चिरलेला कांदा, सोबतच एक उभी चिरलेली मिरची घेतलेली आहे। एक वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, त्याचबरोबर साली काढून बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत। एक वाटी सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। हिंगाचे खडे घेतलेले आहेत, तुम्ही ते हिंग पावडर सुद्धा वापरू शकता। ठेचून घेतलेला लसूण, कढीपत्ता, त्याचबरोबर घरगुती काही आपण मसाले घेतलेले आहेत। मसाल्यामध्ये फक्त आपण लाल तिखट, जिरेपूड, धनेपूड व हळद घेतलेली आहे। ही खिचडी आज आपण कढईमध्ये बनवतोय, तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता। पण कुकरमध्ये जास्त पाणी टाकलं तर ते एकदम उतू जातं, त्यामुळे आपण कढईमध्ये बनवतोय। कढईमध्ये मोठे 2 चमचे आपण तेल टाकून घेतलेलं होतं। तेलाऐवजी तुम्ही इथे तुपाचा वापर सुद्धा करू शकता। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा जिरं व मोहरी घालून घेतली। जिरं मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपण एक वाटी बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे। कांदा हलकासा आपल्याला लालसर रंगावरती परतून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही इथे कांदा स्किप सुद्धा करू शकता। फक्त तुम्ही इथे टोमॅटो व बटाट्याचे काप टाकू शकता। हवा असल्यास तुम्ही ह्या खिचडी अधिक पौष्टिक होण्यासाठी इथे तुम्ही वेगवेगळ्या भाज्या सुद्धा वापरू शकता, जसे की मटार, गाजर, फ्लॉवर अशा भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। पण बनवायला अतिशय साधी सोपी, त्यामुळे आपण घरातील कमीत कमी मोजक्या साहित्यांचा वापर करून पौष्टिक अशी दाल खिचडी बनवणार आहोत। हलकासा कांदा परतून झालेला आहे, यामध्ये आपण एक वाटी बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊयात। टोमॅटो चांगला आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। छान तो असा मऊ झाला पाहिजे। टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊयात। ही दाल खिचडी आपण कुकरमध्ये देखील बनवून घेऊ शकता, पण कुकरमध्ये आपण दाल खिचडी मऊ होण्याकरता जास्त पाणी ओतून घेतलं तर कुकरच्या शिट्ट्या होताना पाणी संपूर्ण ओतू जातं। त्यामुळे कढईमध्ये आपण ही मऊसूद दाल खिचडी आज बनवणार आहोत। ही दाल खिचडी आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये सुद्धा बनवू शकतो। टोमॅटो चांगला सॉफ्ट झालेला आहे, यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊयात। माझ्याकडे आलं लसणाची पेस्ट अगोदर शिल्लक होती, त्यामुळे मी ती वापरलेली आहे। तुम्ही इथे फक्त ठेचून घेतलेलं लसूण सुद्धा वापरू शकता। एक उभी चिरलेली मिरची टाकून घेतलेली आहे, त्याचबरोबर 15 ते 20 कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहे। कढीपत्ता टाकून घेतल्यामुळे खिचडीला खूप छान चव येते। ही सर्व जिन्नस पुन्हा आपल्याला अर्धा मिनिट चांगली परतून घ्यायची आहेत। कांदा व टोमॅटो परतून झाल्यानंतरच आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे, कारण आपण इथे ठेचलेलं लसूण किंवा आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली व ती सुरुवातीला परतून घेतली तर कांदा टोमॅटो परतून होईपर्यंत पेस्ट एकदम जळकट होते किंवा करपट होते। त्यामुळे आपण आलं लसणाची पेस्ट कांदा टोमॅटो परतून झाल्याच्या नंतर टाकायची आहे। यामध्ये आपण सुक्या लाल मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत 2, त्याचबरोबर इथे मी खडा हिंग वापरलेला आहे, तो थोडासा टाकून घेतलेला आहे। तुमच्याकडे हिंग पावडर असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। अर्धा मिनिट पुन्हा एकदा चांगलं परतून घेऊयात। मिरच्या चांगल्या फुलल्या गेलेल्या आहेत, तुम्ही बघू शकाल। सुक्या मिरच्या सुरुवातीला थोड्या बारीक होत्या, थोड्याशा परतून झालेल्या आहेत, त्या चांगल्या फुलल्या गेलेल्या आहेत। आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊया। 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड व अर्धा चमचा हळद पावडर टाकून घेतलेली आहे। तिखटाचं प्रमाण आपल्या तिखटाच्या अकॉर्डिंग कमी अधिक करू शकता। चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात, साधारण 1 ते 1.5 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे। अर्धा मिनिट हे मसाले चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहेत। खिचडी जास्त चमचमीत किंवा जास्त तिखट नसते, त्यामुळे आपण तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी वापरलेलं आहे। मसाले चांगले अर्धा मिनिट परतून घ्यायचे आहेत, त्यामुळे खिचडीला छान रंग येतो। मसाले चांगले परतून झालेले आहे। कडेने छान तेल सुटलं की यामध्ये एक बटाटा आपण साली काढून एकदम बारीक आकारामध्ये चिरून घेतलेला आहे। साधारण पाऊण वाटी बटाटा आहे। बटाटा चांगला या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात। या खिचडीमध्ये तुम्ही जर भाज्या वापरणार असाल तर बटाट्यासोबतच वाटाणा, गाजर, फ्लॉवर ॲड करायचा आहे।
ह्या भाज्या चांगल्या परतून झाल्या की यामध्ये आपण धुवून घेतलेला तांदूळ टाकून घ्यायचा आहे। दाल खिचडी बनवताना सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे आपण जो तांदूळ वापरणार आहे तो तांदूळ एकदम मऊ होणाऱ्या भाताचा वापरायचा आहे। जसं की इंद्रायणी तांदळाचा इथे शक्यतो वापर करायचा आहे। इंद्रायणी तांदळाची दाल खिचडी चवीला खूपच छान होते। एक वाटी तांदूळ टाकून घेतलेला आहे, त्याचबरोबर एक छोटी वाटी आपण मूग डाळ घेतलेली आहे। मूग डाळ किंवा हे तांदूळ आपण अगोदरच चांगले धुवून घेतलेले होते। तसेच अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे। तूर डाळ देखील अगोदरच आपण चांगली धुवून घेतलेली आहे, ती सुद्धा यामध्ये टाकून घेऊयात। तूर डाळीसोबतच तुम्ही इथे मिक्स डाळी वापरू शकता, जसं की मसूर डाळ किंवा हिरव्या मुगाची डाळ वापरू शकता। डाळी व तांदूळ आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। मसाल्यामध्ये संपूर्ण डाळी व तांदूळ चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। डाळी व तांदूळ चांगला मिक्स करून झालेला आहे। यामध्ये आता आपल्याला पाणी कितपत वापरायचं, तर ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने 4 ते 5 वाट्या भरून आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। इथे तुम्ही साधं नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं पाणी वापरू शकता। अजिबात पाणी उकळून किंवा गरम करून घेण्याची आवश्यकता नाही। पाणी टाकून चांगलं एकदा ढवळून घ्यायचं आहे व या पाण्याला छान खडखडून उकळी काढून घ्यायची आहे। कुकरमध्ये दाल खिचडी न बनवता आज आपण कढईमध्ये बनवण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे दाल खिचडी कुकरमध्ये एकदम पातळसर किंवा मऊसूद होत नाही, कारण आपण जे भरपूर प्रमाणात पाणी टाकून घेतो, कुकरच्या शिट्ट्या होताना ते संपूर्ण पाणी ओतू जातं व भात मोकळा होतो किंवा तो एकदम पातळ मऊसूद होत नाही। त्यामुळे कढईमध्ये आपण जसं लागेल तसं वरून पाणी ॲड करू शकता। ह्या पाण्याला छान खळखळून उकळी आलेली आहे। पुन्हा एकदा चांगलं ढवळून घेऊयात। झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर साधारण 15 ते 20 मिनिटं ही दाल खिचडी आपण चांगली शिजवून घेऊयात। साधारण 10 मिनिटं झालेली आहेत। एकदा आपण झाकण काढून चेक करून पाहूया। पाणी संपूर्णपणे आटलं गेलेलं आहे। भात एकदा हलवून पाहूया। थोडासा ओलसर आहे, यापेक्षा थोडासा आपल्याला अजून पातळ हवा आहे किंवा एकदम मऊसूद हवा आहे। त्यामुळे पुन्हा आपण 1 वाटी भरून पाणी टाकून घेऊयात। इथे तुम्ही पाणी वरून ओतताना गरम किंवा कोमट पाण्याचा वापर करायचा आहे। सुरुवातीला आपण 4 वाट्या पाणी टाकून घेतलेलं होतं व आता 1 वाटी पाणी टाकून घेऊयात। पाणी अगोदरच मी कोमट करून घेतलेलं आहे। कोमट पाणी टाकून घेऊयात। त्या अगोदर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात। त्यानंतर कोमट केलेलं 1 वाटी पाणी टाकून घेऊयात। म्हणजे संपूर्णपणे दाल खिचडी बनवण्यासाठी आपल्याला 5 कप किंवा 5 वाट्या पाणी लागलेलं आहे। पाणी टाकून चांगली दाल खिचडी मिक्स करून घेऊयात। पुन्हा झाकण ठेवून साधारण 5 मिनिटं आपण दाल खिचडी शिजवून घेऊ। संपूर्णपणे 15 ते 20 मिनिटं मीडियम फ्लेमवर डाळ खिचडी छान आपण शिजवून घेतलेली आहे। मस्त मऊसूद झालेली आहे। रंग देखील खूप सुंदर आलेला आहे। एकदा आपण दाल खिचडी हलवून पाहूयात। तुम्ही बघू शकाल छान मऊसूद झालेली आहे। अगदी ढाब्यावर मिळते त्या पद्धतीने मऊसूद झालेली आहे। घरगुती मोजक्याच साहित्यांचा वापर करून पौष्टिक अशी दाल खिचडी बनवून तयार होते। त्याचबरोबर कमी मेहनतीत तयार होते। आजारी व्यक्तींसाठी असो किंवा लहानांपासून मोठ्यांना सर्वांसाठीच खूप पौष्टिक अशी ही दाल खिचडी आहे। थंडगार वातावरण चालू आहे, भरपूर प्रमाणात थंडी पडत आहे। थंडगार वातावरणामध्ये गरमागरम दाल खिचडी आपण डिशमध्ये सर्व करूया। ही दाल खिचडी सोबतच लोणचं व पापड यासोबत ही दाल खिचडी आपण सर्व करूया। थंडीमध्ये रात्रीच्या जेवणाचा हा बेत एकदा नक्की बनवून पहा। खूप सोप्या पद्धतीने पचायला हलकी फुलकी ही जेवणाची थाळी बनवून तयार होते। रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा। कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।